जिल्हा परिषद आणि शिरोळगणाचे पंचायत समिती आपल्या ग्रामपंचायत कार्यालय जानापूर आणि गायमाळ तांडा येथे सेपरेट अंतर्गत गायमाळ तांडा येथे सेपरेट बूथ असताना आणि मतदार आमचे जे तांड्यातील असतील त्यांनी एकदम शिस्तपणा आज मतदानाचा जो आपलं हक्क बजावतो तो आज मतदान इथं शिस्तपणा चाललेला आहे। त्यासाठी सगळ्या गावकऱ्याचे एक मत आहे, जोही उमेदवार निवडून येईल तो उमेदवार आमचा गावचा विकास करावा, त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी रात्र मेहनत करून कोणताही उमेदवार आपल्याला सहकार्य करावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। होऊन 76 वर्ष झाले। इथं भरपूर आमदार झाले, गोविंद केंद्रे झालं, चंद्रशेखर भोसले झालं, सुधाकर भालेरावला झाला, काय त्याच्यानंतर संजय बनसोडे झाला। यापासून मला कळतंय थोडं बरं। पण आता ह्या 15 वर्षापूर्वी आमचे तानाजी राठोड, अनिल चव्हाण, गणपत मामा यांनी होऊन आमचा हे रस्ता आम्ही स्वतः खरेदी केला, जागा खरेदी केली। जागा खरेदी करून ती एमआरजीएस मधून रोड केली। तेव्हा ते आता एक 2-3 वर्षापूर्वी रोड झालेला आहे पण ते कोणाच्या काळामध्ये झालं? भोसले साहेबाच्या काळामध्ये कच्चा रस्ता झाला, पण आता मागच्या वेळेस म्हणजे बनसोडे साहेबाच्याच काळात झाला असं वाटतंय। पण आमच्या तांड्यातले जे अंतर्गत जे काम आहेत ना ते पूर्ण चिलट चावून लोक डेंगू होऊन लोक मरत आहेत। अंतर्गतचं कुठलाच काम नाही तांड्यामध्ये, स्वच्छ पिण्याचं पाणी नाही, काहीच नाही। फक्त हे लोक आपली पोळी भाजण्यासाठी येतात आणि पोळी भाजली उद्यापासून कोणी येत नाही, जात नाही, काही करत नाही, 1 दिवसासाठी येतात। आता जे मतदान होलालय गावातलं, मग आपल्याला कोणता पक्ष निवडून येईन आणि आता काय काम करीन? नाही, आम्हाला पक्ष तर निवडून येणारच आहे। कोणता पक्ष? राष्ट्रवादी पक्ष निवडून येणार आहे। हा, पण यामध्ये फक्त या पक्षाकडून आम्हाला एकच मागणी आहे की आमच्या तांड्यामधील पहिलं गटारीचे काम होणे गरजेचे आहे। दुसरे सर्व सुविधा आहेत आमच्याकडे, पाणी आहे, लाईट आहे, रस्ते आहेत। गटारीचे कामामुळे आमच्या दवाखान्याला एवढे पैसे जाते। पूर्ण तुम्ही या तांड्याची पूर्ण रोड बघा, चौकट थोडं बघून फिरून जावा। पूर्ण रोडवरती तुम्हाला उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही या, तुम्हाला या रस्त्यावरती पूर्ण पाणीच पाणी दिसेल। गटारीचे कामं करणं महत्वाचे आहे। दुसरे अंगणवाडी आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, रस्ते आहेत, लोक सगळे सुखी समाधानी आहे, पूर्ण जमीन हिरवी आहे आमची, आम्हाला काही कोणाची पैशाची वगैरे गरज नाही, पण गावामधले कामं योग्य होणे गरजेचं आहे। नमस्कार। जानापूर नगरी सरपंच असून मी या ठिकाणी माझ्या गायमाळ तांडा इथं आलेलो आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस याला बहुमत आहे। इथून वनवी बूथ 100% इथून मतदान राष्ट्रवादी मिळणार आहे, जानापूरमध्ये मिळणार आहे। आणि या ठिकाणी आपले डॉक्टर साहेबांची सीट 100% लागणार आहे।